नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत महाजन, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती तज्ञ, लॅप्रोस्कोपी सर्जन, नाशिक। आजच्या भागात आपण एंडोमेट्रियोसिस विषयी जाणून घेणार आहोत। तर बऱ्याचदा महिलांना पिरियडच्या मध्ये तीव्र पोटदुखी, थकवा आणि काही अन्य आरोग्य समस्यांना सामोरं जायला लागतं। तर याचे एक कारण एंडोमेट्रियोसिस पण असू शकते। तर एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय? तर एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय ते आज आपण समजून घेऊया। एंडोमेट्रियोसिस म्हणजे ही गर्भपिशवी आहे, हे गर्भपिशवीचं आतलं अस्तर आहे आणि ह्या गर्भपिशवीचे मसल्स आणि वर्ण हे येलो जे दिसते ते गर्भपिशवीचा आवरण। तर गर्भपिशवीच्या आतलं जे अस्तर आहे, ह्या अस्तर हे जे इथं पिंक दिसते, हे अस्तर इथल्या ज्या पेशी असतात यांची ही नॉर्मल जागा आहे। पण एंडोमेट्रियोसिस मध्ये ह्या पेशी इथल्या ऐवजी गर्भपिशवीच्या मसल्स मध्ये किंवा हे गर्भनळ्या आहे गर्भनळीमध्ये किंवा ओव्हरीमध्ये किंवा पोटातल्या इतर ठिकाणी त्या जातात आणि तिथं ते ग्रो करायला लागतात। त्यामुळे पोटात दुखण्याची समस्या आणि इतर समस्या उद्भवतात। यालाच आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो। तर यामध्ये लक्षणं काय असतात? तर एंडोमेट्रियोसिसची काही लक्षणं म्हणजे पाळी दरम्यान खूप जास्त पेन होतं, जास्त वेदना होतात, नंतर पाठीचा खालचा भाग, पोटाचा खालचा भाग तिथं दुखतं, अजून काहींना फिजिकल रिलेशन ठेवल्यानंतर पेन होतो, सतत थकवा होत राहतो, प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचणी येतात। तर अशा हे एंडोमेट्रियोसिसचं निदान कसं करायचं? तर एंडोमेट्रियोसिसच्या निदानासाठी सोनोग्राफी, MRI किंवा लॅप्रोस्कोपी हे 3 ऑप्शन आहेत की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे 3 तिघांपैकी तुम्ही ऑप्शन निवडू शकता की ज्याच्याने एंडोमेट्रियोसिसची खात्री करता येईल। आता एंडोमेट्रियोसिस झालं, डायग्नोज झालं की आहे, मग त्याची ट्रीटमेंट काय? तर एंडोमेट्रियोसिसची ट्रीटमेंट मध्ये 3 मेन पार्ट आहेत। पहिलं औषधं, की यामध्ये काही औषधं वापरली जातात की ज्याने तुमच्या वेदना कमी होतात आणि जे काय पेशी वाढत आहेत त्यांची वाढ थांबवता येते किंवा कमी करता येते। सेकंड ऑप्शन आहे की जर समजा मेडिसिनने पण काही फरक नाही पडला तर सेकंड ऑप्शन सर्जरी असते म्हणजे शस्त्रक्रिया। गंभीर स्थितीमध्ये लॅप्रोस्कोपीद्वारे एंडोमेट्रियोसिसच्या गाठी काढणं किंवा एंडोमेट्रियोसिसचे जे लीजन असतात त्यांना बर्न करणं ही एक स्टँडर्ड शस्त्रक्रिया आहे जी होऊ शकते। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला काही आयुष्यात आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायला लागू शकतात। इनफॅक्ट करायला पाहिजे की जसे नियमित व्यायाम करणं, योगा करणं की ज्यामुळे तुमच्या वेदना कमी होण्यास मदत होते। आहारामध्ये पालेभाज्या आणि इतर फायबरयुक्त पदार्थ यांचं सेवन जास्त करणं हे याच्याने तुमचा शारीरिक स्टॅमिना वाढवून वेदना आणि इतर सिम्पटम कमी होण्यास मदत होते। शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एंडोमेट्रियोसिस हा फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्याही आव्हानात्मक आजार आहे। त्यामुळे त्या स्त्रीला एंडोमेट्रियोसिस आहे त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी आणि मित्र परिवारांनी तिला मानसिक आधार देणं खूप गरजेचं आहे। ती ज्या वेदनांमधनं जाते आहे तो काळ तिला सुसह्य व्हावा यासाठी फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। तर एंडोमेट्रियोसिसवर योग्य वेळी लक्ष दिल्यास आणि उपचार घेतल्यास स्त्रिया निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकतात। तुमच्या आरोग्याचा विचार करा आणि तज्ञांचा सल्ला घ्या। धन्यवाद।